कशा करतो आदित्य? गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बस अनिता गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालं. आणि इकडे हे बघा प्लास्टिक पण विकायला चाललंय. गाडी बघायला पण जायचं आणि प्लास्टिक पण विकायचं. हे गाडी बघायला जायचं. हा हे बघ तुझं हे बघ खेळणे हे बघ चाललंय. हे सगळं मम्मीचं काम आहे. तो वापरत नाही ते तोडून टाकतो प्लास्टिक. आले नाही अजून नाही आले. थांबा. आले नाही ना. आता मॅच पण सुरू झाली. हॅलो हॅलो. सानिध्य नवीन गाडी बघायला जायचं. हा गाडी आहे बघायची ना कोणती. सो काल यूज मध्ये ना कोटेशन बघितलंय. काय करतोय नवीन मध्ये बघतोय. मी कॉल केलेला शोरूम्स वाल्यांना टाटाच्या. तर टाटा मध्ये ना ऑफर चालू आहेत. नेक्सॉन मध्ये 1.5 लाखापर्यंत आणि कर मध्ये 1.25-2 लाखापर्यंत ऑफर पण चालू आहे. ओके. आणि अपग्रेड का करतोय त्याचं बेनिफिट काय हे मी ना हे सर्व झाल्याच्या नंतर एक ब्लॉग बनवेल डेफिनेटली. आणि त्याच्यामध्ये सांगेल की कशा पद्धतीने बेनिफिट घेतोय म्हणजे काय बेनिफिट घेतोय. आणि म्हणून मी आता अपग्रेडला टाकतोय. कारण याची पण एक सफिशियंट रेंज आहे. 200 किलोमीटर ते 200 म्हणजे 190 ते 240 भेटते याची रेंज. पण तरी पण आहे ना आता ज्या ऑफर ज्या पद्धतीने चालू आहेत ना त्याच्यामुळे अपग्रेड करता येतं किंवा अपग्रेडसाठी ना एक चांगलं ऑप्शन आहे. बेनिफिट आहे. अजूनही मारुतीची जी ई विटारा आहे ना सो त्याची वाट बघतोय मी. पण अजून काय ती प्राईज लॉन्च नाही झालं. त्याच्यामुळे प्राईज नाही आलं. एकदा तिची प्राईज आली ना तिचा बजेट काय येतो. कारण त्याच्यामध्ये एक 49 किलोवॅटची आहे आणि एक 60 किलोवॅटची आहे. तर 49 ची किती रेंज देते आणि 60 ची किती देते हे बघायचंय है ना. नवीन गाडी बघायला जायचं ना. हॅलो 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 बाबू. हा बोल. लाईक करा शेअर करा. बघायला नवीन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोल. सबस्क्राईब करा शेअर करा. हा चला आता 3 वाजले आणि आता पहिल्यांदा सिग्नल रेड झाला. सिग्नल ओपन होणार होता पण तो झाला म्हणजे ओपन दिसत होता पण झाला रेड. निगेटिव्ह असेल. सगळ्यात पहिले ना ट्रायडेंट टाटा मोटर्स आहे ना तर तिकडे जाऊ. आणि तिथे आता तर तिकडे आहे ना टेस्ट ड्राईव्ह तर नाही करता येणार कारण नेक्सॉनची टेस्ट ड्राईव्ह केलेली आहे. तर येऊन एकच होते. फक्त यांना बसवतो सायलीला आणि सानिध्याला आहे ना बसवतो. आणि मग मागे बसतील ना ते तर थोडासा त्यांना एक अंदाज येईल की रिअर सीटमध्ये केवढी वगैरे हे असते स्पेस वगैरे असते. त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज येईल. गाडी बघायला जायचं. इकडे जायचं राईट साइड. सो आता आम्ही ना इकडे आलोय ट्रायडेंट मोटर्स टाटाचा. तिकडे गाड्या आहे. ओके. नेक्सॉन आहे टीव्ही मध्ये. तो हे बघा इकडे आय थिंक इकडे आहे. सो आता इकडे जातो. चला इकडून आतमधून जाऊन बघू. इथे आहे ना प्राइस वगैरे काढू. आणि याच्या समोरच आहे ना त्या साईडला आहे ना तिकडे महिंद्राचा पण आहे. तर मग महिंद्राचा पण तिकडे पण आहे ना BE6 आणि 9E या दोन्ही गाड्या उभ्या आहेत. एकदा त्याची पण आहे ना कोटेशन घेऊया. बोले डैशबोर्ड पे आ जाते हैं आपके और सनरूफ पास आ जाता है कर्टन्स के पास. काय ठेव इवन जास्त आहे स्पेस इकडे नॉर्मल ह्याच्यापेक्षा. कारण की या गोष्टी कम्पेअर आहे पण लेग स्पेस हो लेग स्पेस पण आहे. साने ते खाली इथे बस. पिलू इथे बस जरा. तर 3 माणसं आरामात बसू शकतात एवढी स्पेस आहे इथे.
हा म्हणजे एक मध्ये बसायला आहे सीट आणि हे पण आहे सानू थांब हा कप होल्डर चांगलं आहे. अच्छा वॉलेट वगैरह यहाँ पे रखिए, एक्सेस नहीं होगा और अंदर रख के आराम से use कर सकते हैं। ओके ये एम्पावर आहे. इकडे आहे ना ट्रायडंट मध्ये आम्ही प्राइसिंग काढली कर व्हीवी आणि नेक्सॉन EV ची. सो आता प्राइसिंग घेतले. आता समोरच्या साईडला MG ची आहे ना, आता तिकडे जाऊ. टेस्ट ड्राईव्ह नाही घेतली. कर त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये टेस्ट ड्राईव्हला EV मध्ये. ती कस्टमरची होती. व्हिडिओ मध्ये जी दाखवली ना ती एका कस्टमरची आहे आणि ती आता डिलिव्हरीसाठी रेडी आहे. पण नेक्सॉनची मी घेतलेली ऑलरेडी, काल पण घेतली नाही का, त्याच्यामुळे नेक्सॉनची घेऊन काय उपयोग नाही. ठीक आहे, आता महिंद्रामध्ये जाऊ. महिंद्रामध्ये दाखवतो तुम्हाला. आज पहिल्यांदा मी पण जवळून बघेल. महिंद्राच्या शोरूम मध्ये आलो आणि B6 आणि 9 दोन्ही तिकडे डिस्प्लेला लागलेत. आता त्याची आहे ना घेऊया कोटेशन किती आहे काय. हे बघा B6 आणि 9 पण आहे. आता आपण ही बघणार, ही बजेटमध्ये आहे आणि आतमध्ये ना कॉकपिट असा आहे एकदम. सो एकदा आहे ना सगळं बाहेरून एकदा घेतो. B6 स्पोर्ट्स कार सारखी वाटते एकदम. टायर पण हो हा ओपन करायसाठी हे फुल करायचं हा रिस्की ना सानिध्य हो यांनी याच्यामध्ये असं दिलंय. हाच एक नेगेटिव्ह पॉइंट आहे याच्यामध्ये की यांनी हँडल नाही दिले, हे स्ट्रिप दिले आणि हे तुटणार डेफिनेटली पुढे जाऊन. मग हे सारखं चेंज होत राहणार. पण बाकीची फिनिशिंग चांगली वाटते त्याची. आणि चाइल्ड लॉक आहे ना. हा चाइल्ड लॉक असतो सर्वांना. तुम्हीच हो एक मिनिट मी एकदा हे हो हो घेतो. 60 व्ह्यू कॅमेराचं बटन वरती दिलेलं आहे तुम्हाला फर्स्ट वाला, राईट साइडनी फर्स्ट वाला. हा वाला आहे. 360 कॅमेरा इकडं. कॅमेरा जर बघितला तर कारच्या बाजूला जी ग्रीन कलरची लाईन आहे ती बॉर्डर एक जनरेट होते. ती म्हणजे एक रेंज आहे. त्याच्यामध्ये कोणी पण आलं ना तर कार तुम्हाला बीप बीप आणि अलर्ट देणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बीप बीप वाजतं आणि स्टेअरिंग व्हायब्रेट होते. ओके, हे दोन होतं अलर्ट देणार. आणि हे कशामुळे ते रेंज बनते तर गाडीला बाहेरून तुम्हाला 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्स, फायर रेडार आणि टोटल 6 कॅमेराज आहे. सो या सर्वच्या मदतीने ही ड्राईव्ह असिस्ट सिस्टम चालते पूर्ण. ओके, जे ऑटोनॉमस ड्राईव्ह असिस्ट सिस्टम लेवल 2++ जे कार मध्ये दिलेलं आहे ते यामुळेच तुम्हाला या सर्व त्याच्यामुळे दिलेलं आहे. हे तुम्हाला पॅक 1 आणि पॅक 2 मध्ये नाही भेटत. ओके, या सर्व सिस्टम मुळे रडार म्हणजे फायर रडार, 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्स आणि 6 कॅमेराज मुळे गाडीमध्ये ऑटो पार्क चालते. ओके, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि ब्रेक असिस्ट, बॅकवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि ब्रेक असिस्ट. ठीक आहे, लेन कीप असिस्ट, लेनच्या बाहेर कार तुम्हाला जाऊन देणार नाही. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर कार मध्ये तुम्हाला ऍडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल दिलंय. ओके क्रूज कंट्रोल. नॉर्मल क्रूज कंट्रोल मध्ये कसं असतं की एकदा 80ला किंवा तुमच्या स्पेसिफिक याला तुम्ही कारचं जर सेट हे केलं क्रूज कंट्रोल सेट केलं तर कार त्या स्पीडला चालत राहते. ओके, पण याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला की ऍडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल म्हणजे क्रूज कंट्रोल चालू केल्यानंतर आपल्या लेन मध्ये समोर जी कार ज्या स्पीडला चालली त्या स्पीडला तुमची कार चालणार, एक डिस्टन्स मेंटेन करून. ती कार थांबली आपली कार पण थांबणार. तुम्हाला ऍक्सिलेटर ब्रेक वापरायची गरज नाहीये. ओके, आणि याला लेवल 2++ यासाठी म्हणतात की लेवल 3 मधला एक फीचर घेतलाय तो म्हणजे ऑटो, तुम्हाला तुमची गाडी ऑटो हे करते, ओव्हरटेकिंग करते. तुम्ही राईट साइड इंडिकेटर जर दिलात, स्टेअरिंग सोडलेली आहे तुम्ही कारण तुम्ही लेन कीप असिस्ट चालू केलेलं आहे, तुम्ही ऍडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल चालले म्हणजे ऍक्सिलेटर ब्रेक पण नाही चाललं, म्हणजे कार तुम्ही ड्रायव्हरलेस कार चालली पण तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या लेन मध्ये जी पुढे कार चालली ती स्लो चालली, तुम्हाला तिला ओव्हरटेक करायचंय, राईटला टर्न दिला मग ऑटोमॅटिकली ती पुढे करून ओव्हरटेक करून परत तिच्या पुढे येणार. ते फ्रॅक्शन नाही आपण त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आपण एक्सप्रेस वेलाच हे सर्व फीचर्स यूज करू शकतो. ते सिंगल लेनला नाही करू शकत. आणि इन केस त्याचे पण तुम्हाला आन्सर देतो. कार मध्ये जे रडार आणि एवढे सेन्सर्स आहेत ना, समजा
तुम्ही जर ओव्हरटेक करताय तसं तुमच्या पाठी पण कार आहे, ती पण ओव्हरटेक करायचा प्रयत्न करेल. मग नाही जाणार. त्यांनी जर कारला पाठीमागे पण 2 रडार आहेत, पाठीमागच्या 2 कॉर्नरला 2, ते पहिले सेन्सर ऍक्टिव्हेट होणार, ते चेक करणार की तिकडून कोण कार येते की नाही, तरच तुमची कार बाहेर पडणार त्या लेन मधून, नाहीतर नाही होणार. आणि तुम्ही जसं म्हटलं की समोरून जर आली तर टॉप मॉडेल मध्ये चालतं. हे जे वरती पॅनोरामिक मून रूफ दिसतंय याला इन्फिनिटी रूफ विथ लाईट्स अप बोलतात. याच्यामध्ये तुमचे लाईट्स येतील. आता ऍक्च्युअली वरतून पण लाईट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट दिसणार नाही. लाईट आहे आता? हो आता नाही, आता चालूच आहेत कार मध्ये, लाईट चालूच असतात. तुम्ही जर क्रॉस बघितलं इकडे दिसेल, हा तिकडे येते येलो कलरची लाईट येते. हे बघ इकडे दिसेल किंवा इकडे दिसेल. हे बघ इकडून येलो लाईट दिसते. येलो ऍक्च्युली याच्यामुळे नाही, पण हे बघा इकडून बघितलं ना येलो लाईट दिसेल. याच्यामध्ये टोटल तुम्हाला 16 ला तुम्हाला दिलेलं आहे. हा एम्बियन्स लाईट वरती रूफला दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ड्रायव्हर ओरिएंटेड जे कॉकपिट दिलेलं आहे, या कॉकपिटला सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके पूर्ण ठीक आहे. हे झाले ड्राईव्ह असिस्ट 360 व्ह्यू कॅमेरा चे फीचर्स. दुसरं जर बघायला गेलं तर कार मध्ये जे आता तुमच्या जे समोर कॉकपिट दिसतंय, टच स्क्रीन कॉकपिट पूर्ण मोठं, हे आहे ड्रायव्हर इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि ही आहे कस्टमर इन्फॉर्मेशन डिस्प्ले. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की तुम्हाला ही जे आहे स्नॅपड्रॅगन 8295 वाला चिपसेट यूज केलेला आहे. ठीक आहे. याच्यामुळे याच्यामध्ये ना तुमची जी वायफाय कनेक्टिव्हिटी दिलेली आहे, हॉटस्पॉट तुम्ही गाडीचा घेऊ शकता, गाडीकडून नेट घेऊ शकता. 3 वर्षाचं तुम्हाला 1 Gbps स्पीड आहे गाडीमध्ये नेटचं, 3 वर्षापर्यंत फ्री नेट. ओके. याच्यामध्ये 70+ OTT प्लॅटफॉर्म चालतात. तुम्ही युट्यूब चालवू शकता, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर तुम्ही डिझनी हॉटस्टार, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, हे सर्व तुम्ही चालवू शकता. ओके. त्याचं फक्त तुम्हाला सबस्क्रिप्शन तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये टाकायचं, तुम्हाला न्यूज बघू शकता, मॅच बघू शकता. ओके. हे सर्व फीचर्स याच्यामध्ये चालतात, पण फक्त पार्किंग मोडला चालणार. चार्जिंगच्या वेळी पण चालतात, चार्जिंगच्या वेळेला सुद्धा चालतात आपल्या कारण तो गाडीमध्ये. 1-1.5 तासाचा तुम्ही नॉर्मल जो गाडी चार्जिंगला टाइम लागेल तेव्हा तुम्ही गाडीत बसून तुम्ही ते चालवू यूज करू शकता. ठीक आहे. वेल टेस्टेड बॅटरी आहे, काही बॅटरीवर लोड वगैरे येत नाही. ठीक आहे. हे सर्व दिसतं, पण ओनली पार्किंग मोड मध्ये, ड्राईव्ह मोडला चालणार नाही. ड्राईव्ह मोडला नॉर्मल विदाउट व्हिडिओ वाले ऍप चालवू शकता, जसं नॉर्मल हा रेकॉर्डर कॅमेरा, हा कॅमेरा हो कामं करतो. ड्रायव्हरचं लक्ष एक विचलित झालं तर लगेच तो सेन्स करून सांगतो डिस्प्लेला बीप बीप करतो आणि स्टेरिंग व्हायब्रेट करतो. दुसरं काम हा असं करतो की हा सेल्फी पण घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये. आणि तिसरं काम कसं करतो की एक मी फॉर यू ऍप आहे, त्या ऍप थ्रू कनेक्टिंग कार फीचर येतो. तुम्ही घर बसल्या कार तुम्ही सगळीकडून चेक करू शकता, तुम्ही हे सर्व करू शकता. तर घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये 360 व्ह्यूचा ऍक्सेस घेऊन गाडीच्या आजूबाजूला कोण आहे, गाडीच्या आतमध्ये कोण आहे, सर्व बघू शकता. पण हे पॅक 3 मध्येच आहे ना फीचर? पॅक 3 मधले 16 स्पीकर्स तुम्हाला दिलेले आहेत. आता तुम्ही इथे जावा सर, युट्यूब मध्ये जावा. हा युट्यूब मध्ये जावा. याच लावायला पण होतं, किड्स पण आहे त्याच्यात. कुठे गेला? नाही, आपल्याला गाणं म्हणजे म्युझिक सिस्टम टेस्ट करायची. असं लावा की अच्छा ठीक आहे. नाही ते वाले नॉर्मल. हा वन टच सर, वन टच. ठीक आहे. मिलेनियर वगैरे तुम्ही कुठचं लावा, याच्यामध्येच स्किप नाही ते का? आता हे तुमच्या हॉटस्पॉटला कनेक्टेड आहे ना? नाही, गाडीमधला जो नेट आहे सिम बेस वाला, त्याच्यावरतीच आहे. हा असतो ना, एसीएम असतो ना. आता हे बघा, एक मिनिट, इथे तुम्हाला इंटेली कंट्रोलचा आवाज वाढू शकतो. साऊंड सिस्टम चांगले. Fat cigars, pull up like a shade. Chauffeur cars, killer suits, lakhane pe. I'm a motherfucking millionaire. Falling the deny, like a dirty money. Lakhane pe, fucking millionaire. मागे जर बघितलं आपण एक याच्यामध्ये तुम्हाला हा एक ऑप्शन आहे की तुम्ही हे सेम गाणं एखाद्या याच्यामध्ये हे करताय, जसं स्टेडियम मध्ये ऐकताय. अच्छा, दुसऱ्या साऊंड एक्सपिरियन्स मध्ये व्हेन्यू एस्केप मध्ये गेलात, विम्बले स्टेडियम लंडन आपण सिलेक्ट केलंय. ओके. परत ऑल मध्ये गेलो, आपण फन अँड वर्क मध्ये गेलो आणि
YouTube. मम्मा मॉर्निंग हे बघा आवाज ऐकू होतोय. हा क्लॅप करा जोरात. हा इको हा इको व्हॉइस येतोय. करेक्ट. येस. अग लगी हुई स्टॉप रेड बुल कला सिखा. इको. सो याच्यामध्ये तुम्हाला सोनिक साऊंड सुद्धा अब दिलेलं सुनना चाहिए ना आहे. आणि हा. अजून एक तुम्हाला सांगतो. एक सुनना मिनिट. चाहिए आता तुम्हाला स्पोर्टी कारचा फील जर पाहिजे, आता या गाड्यांना आवाज नसतो. ठीक आहे. अच्छा So, ओके. तुम्ही याच्यामध्ये जाऊन कस्टम मध्ये सॉरी बॅक जाऊन तुम्ही सोनिक स्टुडिओ मध्ये गेलात, साऊंड ऑन केलात इंटेरियर मध्ये. आता दाबू शकता. म्हणजे हा एक्सटेरियर साठी आहे. ईव्ही मध्ये हाच प्रॉब्लेम होतो की बाहेरच्यांना कळत नाही की गाडी चालले की नाही चालले. हो. तर आतमध्ये तर येतोय पण बाहेर पण येतोय आवाज. चांगला आहे हा फीचर. इंटेरियर हो. एक्सटेरियर याला हे सोनिक सगळे स्टुडिओ features फोनिक्स top level. फीचर चांगला आहे. सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू ने चांगला आहे कारण आम्हाला ते सारखे हॉर्न द्यावे लागतात तेव्हा पब्लिक साईडला होते. आता इकडून कलर चेंज करू शकतो. ग्रीन केलं इकडे गेला ग्रीन ग्रीन केला ब्ल्यू केलं ब्ल्यू ब्लू झाला येलो केलं येलो येलो सगळे मध्ये झाला. हे तुम्हाला पुढे पाहिजे सिंक कॉल केलं तर सगळीकडे सगळीकडे सेम. ओके. आता तोच इकडे खाली येलो येलो ब्ल्यू हा. आता यालाच आपण ब्लू जर केला तर इकडे बघा तुम्हाला ब्ल्यू झाले. इथे पण ब्ल्यू ब्ल्यू होणार. वरती ऍक्च्युली ब्ल्यू शेड चालू होतं त्याच्यामुळे एवढं दिसत नाही. हा नाही येतो हा. व्हिडिओ हे सर्व मध्ये इकडे ब्लू झाला. याच्यामध्ये हो. ड्राईव्ह असिस्ट बघितलं. इकोसेन्स असा एक ऍप आहे. तुम्हाला तुमच्या ड्राईव्हला इको स्कोर देत राहील. हा ओके ओके. आवाज सुनना कशी तो चाहिए. टाटा मध्ये पण आवाज बिहेवियर सुनना वगैरे चाहिए चेक करतो. हो. हे सर्व आहे त्याच्यामध्ये. 37%. एनर्जी फन अँड वर्क मध्ये तर आपले ते फीचर्स. हम्म. ठीक आहे. लिव्ह युअर मूड मध्ये तुम्ही कोणाची वाट बघत असाल तर तुम्ही AR रेहमान बनवलेलं आहे, म्युझिक दिलेलं आहे. ओके. सो तुमचं सीट ऑटोमॅटिक ऍडजस्ट होणार, ॲम्बियन्स लाईट ऍडजस्ट होणार, हम्म. क्लायमेट कंट्रोल हा. ऍडजस्ट होणार आणि काम म्युझिक त्यांच्यासाठी. बॅकग्राऊंडला नाही. काम म्युझिक चालू होणार. दोघांचं हो, होतं. हो. नाही फक्त तुमचं. अच्छा, back. म्युझिक बॅकग्राऊंडला कंटिन्यू चालू राहणार. तुम्ही आराम करू शकता, कोणाला वाट बघता. ओके म्हणजे हे चार्जिंगच्या वेळी जरा बेनिफिट घेता येतो ह्या गोष्टीचा. झोप, आराम तुम्हाला बघा होते. काम मोड, कोझी मोड, क्लब मोड असे 3 मोड तुम्हाला दिले. दिलेलं आहे. ओके. वेगवेगळी म्युझिक बरं. वेगवेगळं हे तुम्हाला. फीचर तर माहितीच नव्हते. हे हे सर्व आता चालतं. माहिती पडले. त्याच्यानंतर आता विजन HUD मध्ये तुम्हाला ही जी स्क्रीन दिसते हा का, हा. गाडीची स्पीड किती आहे, हो. नेव्हिगेशन लावलं तर कोणत्या साईडला टर्न घ्यायचा आहे, हम्म. बरोबर, काय कुठे का सर्व तुम्हाला कोणाचा फोन आलाय, गाडीचं सर्व इथे तुम्हाला या इथे दिसणार. ओके ओके. Reflection. रिफ्लेक्शन हा हे इथे ते फक्त नाही ड्रायव्हरला दिसणार. ड्रायव्हरला हे बाई हा जो आहे ते ना बाकी कोणाला नाही त्याला दिसणार. त्याला एक नाव आहे ते समोर दिसणार रोडवर. रोडवरती. हा. म्हणजे गाडी चालवताना ते समोर येत राहील असं. जसं आता तेव्हा हे बघ आलंय बघ तेव्हा तेव्हा झिरो तेव्हा zero दिसतोय ना. हे बघ हे बघ इकडे तुम्हाला नाही व्हिडिओ दिसणार. मध्ये दिसतोय हे बघ आहे बघा दिसलं? झिरो आला हा, हे तुम्हाला नाही दिसणार. तो feature. फक्त ड्रायव्हरला ड्रायव्हरला दिसतो. हा. दिसणार. हे सर्व हा तो फीचर आहे हा असं म्हणा. vision आहे. Socks. ठीक आहे. आणि हा बस front view. नाही हा. ओके. हा हा back back view. view. हा हा तुमचे चारही कॉर्नर सराउंडिंग सराउंडिंग वाला. ठीक आहे. हा तुमचा 3D व्ह्यू. 3D व्ह्यू मध्ये तुम्ही कार पूर्ण साईडने बघू शकता. हो. अजून एक तुम्हाला याच्यामध्ये एक फीचर सांगतो. तो आहे, समजा तुम्ही कुठे गेलेला पार्टीला, ओके, पार्टीला जर तुम्ही गेलाय तर ग्रूमी फीचर आहे. गाडी हा फक्त पार्किंग मोडला चालतो. याच्यामध्ये कसं असतं की आता समजा तुम्ही कुठे गाणे वगैरे चालू आहे, ओके, ब्लूटूथला गाणी लावायची, स्टार्ट शो करायचा, तुमच्या सगळ्या लाईट्स ब्लिंकिंग चालू होणार. हे बघा. ओके. पार्टी मोड. पार्टी हे मोड तो वरचं तिकडे पण ब्लिंकर होतं. इकडे बाहेरच्या पण होतात ना इकडे blink? इकडे पाठीमागच्या वरती. हा, एवढं सारं कसं? पूर्ण. आणि हे अंधारामध्ये तुम्हाला एक थोडा पार्टी फीचर. हो नाही आणि आणि बाहेरच्या पण बाहेरच्या होतात ना. पण होतात. हा पण आता जेव्हा सध्या हेडलाईट मी चालू तुम्हाला केली ना तर मग ते बाहेरच्या पण होतात. आवाज. हे चालू आहे. ग्रूमी. ते बघा दिसत बाहेरच्या हा lights. हे दिसत नाही? बाहेरच्या आल्या लाईट्स काचेत बघा. काचेमध्ये असे ना. तुमच्या लाईट सगळ्यात हा. बेस्ट बाहेर आहे. टेल मागे लॅम्पवर तर मस्त आहे. मी व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे. तिकडे आतमध्ये म्युझिक चालू राहील आणि बाहेर आहे ना हे असं आहे. लाईट. मग तुम्ही डोअर्स ओपन हा पार्क मोड मध्ये येतो हे फक्त parking mode. पार्किंग मोड.
आणि इथे तुम्ही मेसेज पण लिहू शकता. हा आपलं नाव वगैरे टाकू नाव वगैरे टाकू शकतो. डिजिटली ते चेंज करता येतं. हो म्हणजे इथे तुम्ही गुड मॉर्निंग, गुड नाईट, हॅपी बर्थडे तुम्ही चेंज करू शकतो. हा चेंज करू शकतो. लिहू शकता. इथे मध्ये रनिंग मध्ये येतं. हा, गाडी चालताना रनिंग मध्ये. मला हा पण फीचर याच्यामध्येच आहे ना, 3 मध्येच आहे ना. हा पॅक 3 हे सगळे फीचर पॅक 3. पॅक 1 पॅक 2 डायरेक्ट पॅक 1 पॅक 2 एकदम basic. आणि हा आहे बूट स्पेस. त्याला स्पेअर व्हील आहे का? 430 लिटरचा येतो बूट स्पेस आणि हा तुमचा डोनट व्हील. स्पेअर व्हील म्हणजे डोनट व्हील येतो. जो 80च्या स्पीड पेक्षा जास्त स्पीडला कार चालवू शकत नाही. आणि नॉर्मल आपले मला जे वाटतं सगळे याची याचा टायर साईज छोटा आहे कमी ना, आहे. एकदम छोटा आहे. हा अर्धा आहे. हो आणि गाडीसोबत तुम्हाला 2 चार्जर्स आहेत. असं एक छोटा आहे. पण जर समजा आपण टायर साईज बनवली सेम तर तो बसेल का त्याच्यात? नाही हा बसेल बसेल मग ना? आता हा टायर शेवटी फुटल्यावर तुम्हाला हा तो काढून इथेच ठेवा लागणार ना. हा बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 टियर वाला हा. 3.2 किलोवॅट वाला 3.3 3.2 किलोवॅट वाला हा काय करतो, हा तुमच्या 15 एमपीएच्या प्लग मध्ये लावून तुम्ही गाडी चार्जिंगला लावू शकता. इमर्जन्सी गावी वगैरे कुठे गेला हो. एसी प्लग मध्ये लागतो. आणि हा पूर्ण 12 तास घेतो. अच्छा 12 तास लागतो. पूर्ण 12 तास घेतो. ठीक आहे कमीत 12 कमी तास पण ठीक आहे. पूर्ण नाही. कारण आमची टियागो सध्या 8 तास घेतेच लावले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं हा वॉल माउंटिंग चार्जर तुमच्या पार्किंग मध्ये लावून देणार. हा हा वरती दिसतोय हा हो. डीपी आणि हा वॉल माउंटिंग चार्जर वरचा 11 किलोवॅटचा आहे, मग तो 7 किलोवॅटचा आहे खालचा. हो. अच्छा वेगवेगळ्याच 11 किलोवॅटचे. 11 किलोवॅट वाला आणि तो असे 2 चार्जर तुम्हाला भेटणार या गाडीसोबत. तो 400 पण ते ऍडिशनल कॉस्ट वरती आहे ना. ऍडिशनल कॉस्ट नाही गाडीच्या प्राइस मध्ये 39,04,000 मध्ये 39 लाख सॉरी 20. सो हा फ्रंट आहे. फ्रंट किती लिटरचा आहे? तर याच्यामध्ये लिटर ना 35 kg पर्यंत. अच्छा 35 kg पर्यंत. ओके तरी पण ठीक आहे. म्हणजे छोटं मोठंच ठेवू शकतो कारण प्लास्टिक आहे. हा ते नॉर्मल शूज आणि वगैरे. एक चांगलं आहे की याच्यामुळे इंजिन पे लपून गेला म्हणजे धूळ कमी जाईल त्याच्यात. तो एक बेनिफिट आहे. काय नाही नाही rubber packing आहे ना. रबर पॅकिंग आहे ना. इकडे रबर आहे. इकडे रबर पॅकिंग आहे. हो ठीक आहे. अच्छा याचा फ्लोअर वरती आहे त्याच्यामुळे थाई सपोर्ट थोडा म्हणजे जरा हाईट वाला असेल 6 फीटला तर थाई सपोर्ट तो नाही येणार. फ्लोअर वरती आहे पण ठीक आहे. नी रूम चांगला आहे याचा. एक आहे नी रूम चांगला आहे. आणि डेडिकेटेड 3 हे दिलेले आहेत सीट ऍडजस्टमेंट्स, पॅसेंजर एअरबॅग्स आणि रिअर एअरबॅग्स. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन आहे ऑन ऑफ पण करू शकतो ते एअरबॅग. हो म्हणजे पण ऍक्च्युली ते करायलाच नाही पाहिजे. हा नाही दिलंय त्यांनी ते ऑप्शन दिलेलं. बस रिव्हर्सला आहे ना सर? नाही रिव्हर्सला आहे पण मोड याचा तर तुमचा हे आपला एव्हरीडे मोड आलं ना. थीम वर कळतं. पर्पल थीम पार्किंग वरून गेले ना. पाठी घ्या ना रिव्हर्स. तुम्हाला कॅमेरा द्या पाठी. नाही गेली नाही काय. काय पुढे काय गाडी गाडी पुढे काढायची. 2 मिनिटं थांबा. 1 मिनिट. तो हम थोडे मागे घेऊन दे गाडी. नाही बोला ऍक्सिलेटर देऊन जाते का मागे. हा तेच मी बोललो. हळूहळू थोडंसं. ऑटो होल्ड कोणीतरी चालू ठेवलंय. ऑटो होल्ड बंद. हा तेच ऑटो होल्ड बंद. हा बस झालं. हा, आता तेच मी बोललो. हो गाडी तुमची पाठी. हा तेच मी बोललो. निघेल आता. झालं ड्राईव्ह. थांबा. हा बस येते कारण याच्यात पॉवर जास्त आहे ना. हो त्याच्यामुळे थोडं हळूहळू हे घ्यावं लागतं. हा नाही टियागोची पॉवर कमी आहे याची जास्त आहे पॉवर. 283 bhp. हो मग त्यामुळे सांभाळून हे करावं लागतं. हा हे बघ सोडलं झपक्याने बघ पॉवर. कारण हा रोड आहे ना ते पॉवर चेक करायला आहेच नाही. हे बघ थोडंसं ऍक्सिलेटर दाबलं तर लगेच गेली पुढे. एसीचं कुठे एसी आहे ना. पाठीमागचा एसी बंद आहे का? ऑटो चालू आहे. अच्छा
ऍक्च्युली पूर्ण हेच हे चेंज केलं वाटतं. एसी इकडे कमी आहे का महिंद्राला? नाही चांगलीच तर आहे एसी. आता AC 31 वर होती मॅडम, आता केली, आता होईल बघा चालू ऑटो. याच्यामध्ये पॉवर एकदम चपक्यान येते. हो. 277. आता हिची किती आहे बॅटरी? हे 79 ना, 283 bhp पॉवर जनरेट. तो याचा आहे, फॅनचा आहे. ऑटो मध्ये टाका. ऑटोलाच आहे. हा मग ती गरम होते ना भरपूर. आता झाले थंड. कूलिंग तर लगेच होते. ठीक आहे. याचे एज नाही दिसत तेवढे म्हणजे, पण ह्या इकडूनच दिसतात. हा कारण ही एसयूव्ही नाही ते ही म्हणजे काय स्पोर्टी टाईपचीच आहे. ठीक आहे ओके. बाकीचं बरोबर आहे. इथून घेऊ ना. राईटला घे, राईटला. त्या रोडला घ्यायचं की यू टर्न घेऊ? नाही त्या रोडला जाऊन येऊया ना आपण. अच्छा ओके ओके. रोडला जायचं. थोडा वेळ लागेल ब्रेकिंगला कारण ब्रेक चांगले आहेत असे झपक्याने लागतात त्यातनं. मग मागे कोणती गाडी वन असेल. पेडल ड्राईव्ह पण यूज करू शकता. आता तुम्ही ब्रेक सोडा, हा ते आता ते थांबेल. हो. एक्सिलेटर दाबलं, एक्सिलेटर सोडलं की ब्रेक दाबायला चालू करते. रिजनरेशन मोड तो कुठे मोड याचा चालू केलंय इथे. वन पेडल ड्राईव्ह इथे आहे. हे प्लस केलं तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3, मायनस केलं तर ते कमी होत जातं. आता लेवल 3 ला आहे. ओके. एक मिनिट. झालं वन पेडलला. आता सोडा तुम्ही, ब्रेक सोडलं तरी चालेल. पुढे नाही 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 अजून. लेवल 1 कुठे आला तो? हे बघा ना, इथे दिसतात वन पेडल ड्राईव्ह ला आहे हे साइन. अच्छा. मायनस करा ना तुम्ही. मायनस हा ओके ओके. लेवल 3 आले. लेवल हा ठीक आणि आहे. ऑफ प्लस ओके. केलं तर एक एक वाढत जातं. चला जाऊ शकतो. जाऊन मी जाऊन थांबा, डॉक्टर कडे जाऊन येते. चल चल, आपला डॉल्फिन बघायला ऑन हाच आहे ना जायचंय. मध्ये? नाही मध्ये नाही, साईडला. अच्छा साईडला आहे का? चल, आपला डॉल ओके. बघायला जायचं. हॉर्न बारीक हॉर्न केलाय. तू एका कॉर्नरला थोडी जातेस अशी. हा तुम्ही ऑन ऑफ ठेवलाय ना रिजनरेशन. हो. तसं नाही, आपले रेग्युलर हातातली नाही ना आणि झपक्याने. हिला पॉवर जास्त आहे त्याच्यामुळे क्विक इमिजिएटली हे नको व्हायला. कारण खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत टेस्ट ड्राईव्ह गाड्यांच्या. इथून युटर्न घेऊ सर्कल वरून. राईट साइड इंडिकेटर इथे इथून घ्यायचं. हो हो. मोठी आहे ना गाडी त्यामुळे याच्या मागेच जरा फोन करायचं. एकदम कमी जागेत ट्रेन बसते. VGR दिलाय स्टेट व्हेरिएबल गिअर रेशिओ. म्हणजे कमी जागेमध्ये टर्न बसतो. तुमच्या टियागोला जेवढी कमी जागा लागते ना तेवढ्या कमी जागेत दिला. 5 मीटरच रेडियस आहे का? नाही 5.3. अच्छा. थोडा जरी फिरवला तरी ती कम्प्लीट हा L1 झाला, हा L2 झाला. ठीक आहे. कारण ऍक्च्युली त्याची सवय आहे रिगेनची. आता मी सोडले, आता तो ब्रेक घेईल, मला माहिती आहे त्याची. आता मला कारण तो रिगेन नाही ठेवला ना तर ती पुश करते गाडी. कोणती पण ईव्ही गाडी ना ती पुश करते बॅटरीला. हा हो हो. हे बा आता मला कसं जमलं कारण रेगन 2 ला मी चालवतो गाडी सिटीला मोस्टली. कारण मग त्याचा अंदाज कळतो मला. थोडं सस्पेन्शन हे सस्पेन्शन इंटेलिजंट सस्पेन्शन आहे सर. रोडवर डिपेंड. सस्पेन्शन स्मूथ राहणार की स्टिफ राहणार. अच्छा ओके ओके. हा तसं हे केलेलं आहे रोडच्या कंडिशन नुसार तो हे करतो. हा बरोबर.
सिटी मध्ये L3 नाही ठेवून काय फायदा, बरोबर कव्हर झाले ते. ठीक आहे 200ची सिग्नल वरून युटर्न आहे ना. ओके ठीक आहे. त्याच्यात पाठीमागचा पण दिसतो ना मगाशी दाखवलं. बघू नाही शकत. बघू शकता ना तुम्ही. आता स्क्रीन वरती येईल. इथूनच हे बघा, एकदम हा कमी जागेत ओके ओके आहे. हा साठी कळालं. पर्यंत हा पण आहे. गरज नाही लागली. आणि हो गाडी लेंथला 4300 mm ची गाडी आहे. हा Creta मोठी गाडी आहे आणि Seltos सेल्टॉसच्या एवढी लेवलची आहे, range पण गाडी. त्याने कमी याच्यात घेतलं. हा गाडी मस्त आहे. हे बघ रिगेननी बघ 200 वरून 201 झाली. मी बोललो ना चालवण्यावरती 200 होती, 1 किलोमीटर वाढली. वरती टाकायची. वरती घेऊ. हो, हो, left side indicator दे. Yes, yes, वरती घे. हॅलो मित्रांनो, आता आहे ना आम्ही MG मध्ये आलोय. हे बघा इकडे MG चेंबूरच्या शोरूम मध्ये विंडसर EV आहे, त्याची इन्क्वायरी करायला आलोय आता. फिल्टर भी आता है, एअर फिल्टर. एयर फिल्टर. हाँ एयर फिल्टर आता है जिससे आपका एयर क्वालिटी बहुत अच्छा हो जाता है. तो इसके अंदर आपको एम्बियंट लाइट्स आ जाते हैं, 256 कलर्स के एम्बियंट लाइट्स आते हैं. सारा यही से कवर. हाँ, यहीं से cover है. हे सानिध्य. जैसे आपको जो पर्पल कलर आता हाँ इसमें 256 कलर आता है. थ्री 360 भी है ना. 360 आ जाएगा. इसके अंदर ड्राइविंग मोड आते हैं. हाँ इको प्लस इको स्पोर्ट्स मोड. इको प्लस इको नॉर्मल स्पोर्ट्स रीजनरेशन लाइट नॉर्मल हैवी है. करेक्ट. इसके अंदर आपका मिरर एडजस्टमेंट स्टीयरिंग पे है. हाँ यहाँ पे ये ना, बटन ये वाला. हाँ. हाँ ओके. फिर वैसे ही आप सेकंड टाइम प्रेस कीजिए तो ये वाला आ तो आपका जाएगा. एसी कंट्रोल होगा. अच्छा, ऊपर AC नीचे control. कीजिए आपका टेम्परेचर कंट्रोल होगा. हाँ राइट लेफ्ट करेंगे फैन स्पीड ऊपर नीचे होगा. ओके. फैन स्पीड बढ़ रहा है कम हो रहा है कम हो रहा है. वैसे. थर्ड टाइम आप प्रेस करेंगे तो फिर राइट साइड का मिरर आ जाएगा. ओके. हाँ राइट Right साइड side का mirror. भी वो लेफ्ट राइट कर सकते हैं, ऊपर नीचे. ऊपर वाला नहीं, वो नहीं. अच्छा हाँ ये वाला. हाँ ऊपर को क्रूज कंट्रोल क्रूज कंट्रोल आ जाएगा. ओके. फिर इसके अंदर एप्पल कारप्ले, एंड्रॉइड ऑटो, वायरलेस. वायरलेस है ना. वायरलेस हाँ ये फीचर्स के साथ गाड़ी आती है. फिर इसमें आपको डिजिटल की आ जाता है. जैसे ड्राइव याची बूट स्पेस आहे 604 MG ची विंडसर. आणि आणखीन एक फीचर आहे याच्यामध्ये. ओके चला. मेन म्हणजे हे खास यांच्यासाठी हे असं झोपायला भेटेल एक, आणि इथे मूवी लावू शकतो चार्ज. ये एक डाउट था इसमें, चार्ज करते समय इंफोटेनमेंट चलता है. अच्छा चलता है ना. पाय याच्यावरती ठेवायचा. ते बस. हाँ हाँ ये बघ ये कम्फर्ट आहे आणि रिक्लाइन अँगल आहे. टेक मागे. हा हे असं झोपून जाता येतं आणि पाय इकडे टेकवायचे, म्हणजे आपणच फॅमिली असेल ना तर एकदम अशाच पद्धतीत जाता येतं असं. आणि इंटरनल स्पेस पण आहे ना खूप चांगली आहे त्याची. तेव्हा सानिध्य इथं उभा राहा. इथं उभा राहा ना. जाऊ शकतो असं. हा
राहू शकतो आणि लेग स्पेस भेटतो याला. तेच की रेंजचाच प्रॉब्लेम आहे ना माझा. हा वाला ऑटोमॅटिक नाहीये मागचा बूट, पण आता हे बघा, आता कार जाईल ना, हा, आणि गाडी आता चालू आहे आणि त्याच्या हा हे काय ते लांब गेले की ऑटोमॅटिकली गाडी बंद झाली. ये नाही बंद हुआ, हा ये भी बंद हुआ आणि हे पण, हा आता हे अनलॉक झाली. हा हे बघा ऑटोमॅटिकली बंद झाले. म्हणजे सेफ्टीसाठी हा चांगला फीचर आहे. म्हणजे आपण लॉक अनलॉक करून जाऊ शकतो असं. ही ZSEV आहे. ओके, आणि ZSEV मध्ये एक मिनिट, आतमधला स्पेस कसं वाटतं इकडे? नॉर्मल आहे ना? नाही, टियागो पेक्षा जास्त असणार डेफिनेटली, तेवढा नसणार. हा, हा बूट पण घ्यायचा आहे. थांब ना थोडासा. तर हिची आहे ना 50 किलो वॅटची बॅटरी आहे. आणि आता आहे ना मागे यांनी हे लावलं नाही म्हणून तो हे करतोय, नाही का ते सेन्स हे करतो, बेल्ट नाही लावला ना. ओके, गाडी चालू आहे. हे मागे पुढे करायला. आणि याची प्राइस ना 20 लाख रुपये बेस मॉडेलची आहे, ते एक्झिक्युटिव्हची. आणि 1,70,000चा डिस्काउंट चालू आहे. 1,70,000 कॅश डिस्काउंट डायरेक्ट त्याचा. आता पेटपूजा करायला आलो थोडीफार. हा ठीक आहे बाई, याच्याकडे आहे ना दही पुरी पाणीपुरी. हॅलो, आम्ही आलो घरी आता. आणि हे बघा, हे हा काय वाटतं, बुक केली असेल ही. हे काय सर्व डिटेल्स वगैरे आले. सरप्राईज येईल काही दिवसात. ओके, सो लास्ट शोरूम होतं वासंत टाटा मोटर्स चेंबूर. ती शोरूम बंद झालं, त्याच्यामुळे तिथे नाही गेलो प्रायझिंगसाठी. पण ठीक आहे, आज आमच्यामध्ये याचा प्लॅन नव्हता महिंद्राचा, पण गाडी मस्त आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही बघाच, मस्त आहे गाडी. पॉवर वगैरे भरपूर आहे गाडीला आणि एकदम स्पोर्टी लुक आहे. एक आहे, चला काहीतरी सरप्राईज येईल काही दिवसात. लेट्स सी. सानिध्य पण ब्लॉग बनवतोय ना, स्वतःलाच बघतो आणि हॅलो हॅलो करतो आणि फोटो काढत असतो. डुप्लिकेट कॉपी मारायला बघतो. डेंके चिका कर, डेंके चिका. And his team will receive the ICC Champions Trophy 2025 trophy from Mr. Jay Shah, the ICC chair. Can I ask the Indian team once again, led by Rohit Sharma, to once again come up to the stage and accept the trophy from Mr. Jay Shah. The 2025 champions of the ICC Champions Trophy. Congratulations to India. जिस दिन से मैं चला हूँ मंजिल पे मेरी नजर है, आंखों ने मेरी मील का पत्थर नहीं देखा. लेकिन श्रीलंका गए, वहां पे हारे तो बुरा लगा. फिर न्यूजीलैंड आए, उन्होंने हमें क्लीन स्वीप किया तो थोड़ा सा शक हुआ. फिर वो शक और बड़ा जब ऑस्ट्रेलिया गया, वहां पे सीरीज गंवाई. लेकिन इस सबके जवाब इस टोपी ने है ढूंढ निकाले. तो बहुत सारे जख्म थे, उन सबको है भर डाला. चला, आजचा दिवस इकडे संपला. सो ब्लॉगला इकडे सेंड करूया. ओके, चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.